विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिके अंतर्गत भरत मुनीचे रससूत्र या प्रकरणाचा अभ्यास करत होतो. मागच्या 2 तासामध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या आणि त्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की रस ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये साहित्याचा प्राण मानली जायची. म्हणजे साहित्य कशाला म्हणायचं तर विश्वनाथानं आणि आनंदवर्धनानं सांगितलेलं आहे, वाक्यम रसात्मक काव्यम. जे वाक्य रसयुक्त असेल त्याला आपण काव्य असं म्हणू शकतो. तर काव्य असण्याचं, साहित्य असण्याचं लक्षण हे होतं की त्याच्यामध्ये रस असायला हवा. आणि हा रस कसा असतो तर मागच्या तासामध्ये मी सांगितलं की 8 स्थायी भाव असतात. इतर काही अभ्यासकांनी त्यांच्या योग्यतेनुसार काही दुसरे स्थायी भाव सांगितलेले आहेत, काही दुसरे रसही सांगितलेले आहेत. परंतु आपल्याला जे रस अपेक्षित आहेत, आपण जी रसचर्चा करत आहोत, ती रसचर्चा भरत मुनीपुरती मर्यादित आहे. आणि म्हणून भरत मुनीनं जे रस सांगितले त्या रसांचाच विचार आपल्याला इथं करायचा आहे. मागच्या तासामध्ये मी तुम्हाला एक टेबल दाखवला होता. त्याच्यामध्ये रुद्रट, रूप गोस्वामी, विश्वनाथ, उद्भट यांचेही रस आणि त्यांचेही स्थायी भाव मी सांगितले होते. परंतु आपल्याला अपेक्षित असणारे जे रस आहेत आणि त्यांचे जे स्थायी भाव आहेत हे भरत मुनीशी आणि त्यांच्या विचारांशी निगडित आहेत. तर हा जो रस असतो, हा रस मनातली भावना जागी झाली की निर्माण होतो. मी मागच्या तासामध्ये याचं विश्लेषण अतिशय सविस्तर केलेलं आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे प्रेक्षकाच्या मनामध्ये, जो प्रेक्षक असतो त्याच्या मनामध्ये हसण्याची भावना असते, रती म्हणजे शृंगाराची भावना असते, शोक ही भावना असते, क्रोध रागवण्याची भावना असते, उत्साह म्हणजे एखादं काम उत्साहानं प्रेरणेने करण्याची भावना असते, भय देखील माणसाच्या मनामध्ये असतं, एखाद्या विषयीचा किळस ही सुद्धा माणसाच्या मनातली भावना असते, आणि आश्चर्य, एखादी गोष्ट जर अचानक घडली तर आश्चर्य व्यक्त करण्याची भावना सुद्धा माणसाच्या मध्ये कायमस्वरूपी वास करत असते. तर भरत मुनीनं ही जी 8 स्थायी भाव मांडलेले आहेत, हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहेत किंवा प्रत्येक व्यक्तीच्या सोबत ह्या भावना कायमस्वरूपी चिटकलेल्या असतात. याच्याशिवाय आणखीनही अनेक भावना असतात, याच्याशिवाय अनेक गोष्टी माणसाच्या मनामध्ये असतात. परंतु त्या भावनांची जागृती करण्याचा किंवा त्या भावनांचा रस निर्माण करण्याचा भरत मुनीचा अजिबात प्रयत्न नाहीये. तर भरत मुनीला साहित्याच्या अनुषंगानं, ज्याला आपण साहित्य म्हणू शकतो, त्या अनुषंगानं केवळ या 8 भावनांचंच महत्त्व वाटतं. इतर ज्या भावना आहेत त्या त्याला फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ विश्वनाथानं वात्सल्य किंवा वत्सलता हा एक स्थायी भाव मानलेला आहे. वत्सलता म्हणजे आई मुलावर जसं प्रेम करते, छोट्या मुलावर, किंवा वडिलाचा छोट्या बाळावर जसं प्रेम असतं, ती जी वत्सलता आहे, तो स्थायी भाव गृहीत धरून विश्वनाथानं एक रस, वात्सल्य नावाचा रस सांगितलेला आहे. तर भक्ती, आता इथं रूप गोस्वामी असं जरी म्हटलेलं असलं तरी वास्तविक भक्ती हा जो रस आहे तो परमेश्वराविषयीची भक्तीमधून निर्माण झालेला आहे आणि तोही असावा असं काही अभ्यासकांना वाटतं. परंतु हे सर्व जे स्थायी भाव आहेत
हे स्थायीभाव भरत मुनीला अपेक्षित नाहीयेत. भरत मुनी ज्या परंपरेशी संबंधित आहे, भरत मुनी ज्या परंपरेतून विकसित झालेला आहे, त्या परंपरेला केवळ 8 स्थायीभावच अपेक्षित आहेत आणि त्यातून 8 रसच अपेक्षित आहेत. आपण असंही म्हणू शकतो की भरत मुनीच्या समोर जे साहित्यशास्त्र होतं, भरत मुनीच्या समोर जे साहित्य होतं, त्यामध्ये या 8 भावनांना अतिशय महत्त्व दिल्यात येत होतं आणि म्हणूनच यांनी स्थायीभाव म्हणून या 8 भावनांना महत्त्व दिलेलं आहे. तर हे जे 8 भाव आहेत, ह्या 8 भावांना जेव्हा समोरच्या दृश्यांच्या साहाय्यानं, समोरच्या अभिनयाच्या साहाय्यानं, समोरच्या नैपथ्याच्या साहाय्यानं, समोरच्या संगीताच्या साहाय्यानं जागं केलं जातं, तेव्हा त्याचा रस बनतो. म्हणजे रंगमंचावर जेव्हा विनोद निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं आणि तिथं विडंबन पाहून, तिथला अभिनय पाहून जेव्हा एखादा प्रेक्षक हसू लागतो, तेव्हा हा त्याचा स्थायीभाव जागा होतो आणि तो हसायला लागला म्हणजे हास्य हा रस तयार झाला, म्हणजे त्याच्या मनामध्ये हास हा भावना तयार झाली. जर त्याला रती निर्माण झाला, मनामध्ये शृंगार भावना तयार होईल, उत्साह वाटायला लागला किंवा भय वाटायला लागला तर भयानक रस तिथं निर्माण होईल. तर अशा पद्धतीनं किंवा एकदम आश्चर्यचकित झाला तर तिथं अद्भुत रस निर्माण होईल. तर अशा पद्धतीनं हा जो रस आहे, हा रस प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनेशी संबंधित आहे. रस हा काही अभिनेते तयार करत नाहीत. अभिनेते केवळ अभिनय करतात, अभिनेते केवळ प्रसंग तयार करतात, अभिनेते केवळ त्या पद्धतीचं वातावरण तयार करतात. जे काही होतं ते माणसाच्या मनामध्येच होतं, याविषयी भरत मुनी अजिबात संशय बाळगत नाही. तर आपण मागच्या तासामध्ये 8 रस पाहिले होते आणि त्या 8 रसापैकी एका रसाचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न इथं करूयात. आता याच्यामधला जो पहिला रस सांगितलेला आहे तो आहे शृंगार रस. आणि हा जो शृंगार रस आहे त्याचा जो स्थायीभाव आहे तो आहे रती. आता शृंगार म्हणजे याला सरळ सरळ भरत मुनीने जे सांगितलेलं आहे ते म्हटलेलं आहे कामवासना. म्हणजे या रसामध्ये स्त्री आणि पुरुष यांना जे एकमेकांचं आकर्षण वाटतं, स्त्री आणि पुरुषांना मध्ये यांच्यामध्ये जो प्रेमाचा आकर्षणाचा जो भाव असतो तो जर जागृत झाला तर त्याला शृंगार रस असं म्हणतात. म्हणजे एखादा तसा प्रसंग असेल, एक हिरो आहे, एक हिरोईन आहे आणि त्यांचा एकांत चालू आहे, ते चांगले बोलत आहेत एकमेकासोबत प्रेम भावनेनं, त्यांच्यामध्ये गमती जमती चालू आहेत, तर याच्यातून जो रस निर्माण होईल पाहणाऱ्याच्या मनामध्ये त्याला शृंगार रस असं म्हटलं जातं. आता हा जो शृंगार रस आहे तो यांनी 3 प्रकारचा असलेला सांगितलेला आहे. म्हणजे शृंगार रसामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला त्यांनी विप्रलप शृंगार असं म्हटलेलं आहे. विप्रलप शृंगार म्हणजे एखाद्या प्रियकराचा किंवा एखादी प्रेयसीचा जर प्रेमभंग झालेला असेल किंवा प्रेमामध्ये विफलता आलेली असेल तर तो जो विरह असतो त्याला विप्रलप शृंगार असं पुढच्या अभ्यासकाने म्हटलेलं आहे. नंतर आहेत उत्तान शृंगार, म्हणजे शारीरिक स्वरूपाचे जे वर्णन असतात त्याला उत्तान शृंगार असं म्हणतात. तर सात्विक शृंगार म्हणजे पती पत्नी मधला समन्वयानं झालेलं बोलणं असेल किंवा त्यांच्यातली चर्चा असेल याला त्यांनी सात्विक शृंगार असं म्हटलेलं आहे. अभ्यासकांनी शृंगाराचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, निर्माण करण्याचा प्रयत्नही केला आहे, परंतु वास्तविक अशा पद्धतीचे कोणतेही प्रकार भरत मुनीला अपेक्षित नाहीयेत. भरत मुनीनं फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधाचा जिथं जिथं उल्लेख येईल, यांच्यामधील प्रेम भावनेचा, एकमेकाविषयीच्या आकर्षणाचा जिथं जिथं उल्लेख होईल त्याला शृंगार रस किंवा रती भावनेचा निर्माण होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण रसचर्चेमध्ये
पहिला नंबर दिलेला आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचा नंबर त्यांनी शृंगार रसाला दिलेला आहे की साहित्यामध्ये जर काय असायला पाहिजे तर त्याच्यामध्ये शृंगार रस असणं आवश्यक आहे. तर हे कशामुळे होतं? कारण की भरत मुनीच्या काळामध्ये जे नाटकं लिहिली जायची किंवा जी साहित्य लिहिलं जायचं त्याच्यामध्ये अनिवार्यपणे नायिका ही अतिशय सुंदर असणं, तिचं अतिशय मनमोहक रूप असणं आणि तिचं सगळं वर्णन येणं याला अतिशय महत्त्वाचं मानलं जायचं आणि म्हणून यांनी शृंगार रसाला पहिलं स्थान दिलेलं आहे. दुसरा जो रस आहे जो यांनी सांगितलेला आहे भरत मुनीने तो आहे वीर रस. आता आपण महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की वीर रस जो आहे, आपण पहिला रस पाहिला, पहिला रस होता शृंगार रस. दुसरा जो यांनी दिला तो वीर रस दिला. अर्थात हा वीर रस क्रमानं जर गेलं तर चौथा पाचवा नंबरला येतो. परंतु वीर रस कशामुळे पाहायचा? कारण की वीर रसाचा जो मुख्य भाग आहे, मुख्य स्थायी भाव आहे तो आहे उत्साह. आणि शृंगार किंवा रती हा रस जसा महाकाव्याच्या नायिकेच्या बाजूचा आहे, तिच्या म्हणजे ती दिसली की तशी रतिभाव निर्माण झाला पाहिजे, शृंगार भाव निर्माण झाला पाहिजे, तिची आकर्षकता प्रेक्षकांना जाणवली पाहिजे. त्याच पद्धतीनं जेव्हा त्या महाकाव्याचा नायक येईल किंवा जेव्हा त्या नाटकाचा नायक तिथे येईल तेव्हा त्या नायकाला पाहिल्याबरोबर सगळ्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे. प्रेक्षकांच्या मनामध्ये असं वाटलं पाहिजे की अरे वा, चला बस झालं, बरं झालं, आला आपला नायक आला. म्हणजे उत्साह, त्याचं स्वागत केलं पाहिजे लोकांनी. आणि अशा उत्साहामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती येतो तो वीर असला पाहिजे. नायकाकडे पाहिलं आपण की तो वीर असणं आवश्यक आहे. तो जर रडका असेल, तो जर परेशानीमध्ये असेल, तो जर हार मानत असेल तर त्याच्याकडे कुणीही उत्साहानं पाहणार नाही, उलट त्याला करुण पद्धतीनं पाहतील, त्याचा शोक होऊन जाईल. तर भरत मुनीला असं अपेक्षित आहे की वीररस हा उत्साहाचं प्रतीक आहे. नायकाकडे पाहिलं की आता हा सगळ्या अडचणी सोडवेल असं वाटलं पाहिजे. नायकाकडे पाहिलं की आता याच्यासमोर कोणताही खलनायक टिकणार नाही असं वाटलं पाहिजे. असा जो सर्व गुण संपन्न नायक असतो त्याच्याकडे पाहिल्याबरोबर उत्साह ही भावना तयार होते आणि उत्साह ही भावना तयार झाल्याबरोबर वीर रसाची निर्मिती होते. आता हा जो वीर रस आहे हा नाटकामध्ये पराक्रम, शौर्य आणि धीरोदात्त प्रसंग, धीरोदात्त म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगी सुद्धा जो टिकून राहतो अशाच्या वर्णनासाठी निर्माण होत असतो. आणि म्हणून याचा जो स्थायी भाव आहे त्याला उत्साह असं म्हटले जातं. आपल्या इकडचे जे पोवाडे आहेत, शिवाजी महाराजाचा पोवाडा असेल किंवा देशाविषयीच्या एखाद्या नायकाचा एखादा पोवाडा असेल किंवा गाणं असेल, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, किंवा जे चळवळीतली गाणी असतात जी वीररस निर्माण करतात ती उत्साहवर्धक असतात. ती ऐकली की माणसाला प्रोत्साहन चढतं, माणूस काम करायला लागतो. तर अशा पद्धतीनं वीररस हा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा आपल्या नाट्यशास्त्रामध्ये किंवा भरतमुनीच्या रससूत्रामध्ये नायकाचं प्रतिनिधित्व करतो. शृंगार रस हा नायिकेचं प्रतिनिधित्व करतो. जर नायिकेकडे पाहून जर किळस वाटत असेल, नायिकेकडे पाहून जर दया येत असेल किंवा नायिकेकडे पाहून जर वेगळ्या जाणीवा निर्माण होत असेल, राग येत असेल, तर ती नायिका काही कामाची नाही. नायिका ही आकर्षक असली पाहिजेत, ती शृंगार निर्माण करणारी असली पाहिजेत, आपल्या स्वप्नातली एखादी हिरोईन असावी, आपल्या स्वप्नातली एखादी स्त्री असावी, अशा पद्धतीचं तिचं वर्णन असायला पाहिजेत असं तिथं अपेक्षित आहे. कारण की हे नाटक पाहणारे त्या काळामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की हे जे भरतमुनीने रससूत्र लिहिलं त्या काळामध्ये जे नाटक सादर केलं जायचं आणि जे नाटक ते पाहायला जायचे ते लोक,
ते बहुतांशी पुरुष असायचे. स्त्रिया फार कमी प्रमाणात नाटक पाहण्याच्या अधिकारी होत्या. राजघराण्यातल्या जर काही स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या स्त्रियांना नाटक पाहण्याची परवानगी नव्हती. तर अशा कठीण प्रसंगामध्ये साहजिकच ही गोष्ट आहे की हे भरतमुनीचं रससूत्र देखील पुरुषांच्या बाजूने झुकणार आहे, प्रेक्षकांच्या बाजूने झुकणार आहे. आणि म्हणूनच त्यानं जी नायिका असते ती शृंगार प्रधान असायला पाहिजे, तर नायक जो असतो तो वीररस प्रधान असायला पाहिजे. त्याची प्रत्येक एंट्री, त्याचा प्रत्येक संवाद, त्याचा प्रत्येक प्रवेश हा वीररसयुक्त असायला पाहिजे, अशी त्यांनी मांडणी अपेक्षा इथं केलेली आहे. तिसरा जो रस आहे याच्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे करुण रस. करुण रस म्हणजे इथे करुण रसाचा जो स्थायी भाव आहे आपण समजू तो आहे शोक. शोक म्हणजे दुःख. माणसाला दुःख होतं एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी घडली नाही, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर त्याला अपयश आलं, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये दैवयोगानं किंवा काही एखाद्याचा मृत्यू झाला, किंवा काही आणखीन काही अशा गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळं शोक निर्माण होतो, दुःख तयार होतं. तर हे दुःख कुणाला होईल? नायकाला होईल किंवा नायिकेला होईल, किंवा नायकाच्या एखाद्या मित्राला होईल किंवा नायिकेच्या एखाद्या मैत्रिणीला होईल. आता करुण रस जो आहे हा केवळ नायका आणि नायिकेशी संबंधित आहे, खलनायकाशी संबंधित नाही. समजा एखादा रावण आहे, रावणाचा भाऊ मेला, तर तिथं करुण रस निर्माण होणार नाही, तिथं कोणाला दुःख वाटणार नाही. किंवा त्याचा खलनायक मारला गेला तर तिथं दुःख निर्माण होणार नाही, तो रस करुण असणार नाही. या उलट जर नायकाचा किंवा नायिकेचा वध झाला, किंवा नायक मेला, नायकाचं दारिद्र्य आलं, किंवा नायकाला काही कशा पद्धतीचं दुःख झालं, किंवा नायिकेचे हाल झाले, नायिकेला खूप त्रास सहन करावा लागला, तर अशा वेळेला माणसाच्या मनामध्ये प्रेक्षकांना ते वाईट वाटेल, प्रेक्षकांना हळहळ वाटेल की अरे एवढं चांगलं असून सुद्धा याचं वाईट कसं काय झालं. तर असा जो दुःख भावनेचा भाग असतो इथं, शोक जो असतो किंवा वियोग जे असतं किंवा जे संकट असतं याच्यामधून जो रस निर्माण होतो. किंवा एखादी हृदयद्रावक घटना असते की एखाद्या नायिकेला पैसे हवे असतात, तिचा पती जो असतो तो दवाखान्यात असतो आणि मग तो पैसे मिळवण्यासाठी जी मागते आणि त्याला जसं छळलं जातं, तर हे जर वर्णन आपण ऐकलं तर याच्यामधून शोक निर्माण होतो, दुःखाची भावना तयार होते की अरे अरे असं नव्हतं व्हायला पाहिजे, आणि म्हणून हा करुण रस जो आहे तो तयार होतो. तर अशा पद्धतीनं करुण रस हा सुद्धा नायक आणि नायिका यांच्यापुरताच संबंधित आहे. करुण रस हा खलनायकाशी किंवा जो त्याच्यातला वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्याशी संबंधित नसतो शक्यतो. याच्यानंतरचा जो चौथा रस आहे, आपण 8 रस अभ्यासणार आहोत, तर याच्यातला जो चौथा रस आहे तो आहे हास्य. हास्य म्हणजे हसणे. आणि हा जो हास्य रस आहे याचा जो मुख्य धातू आहे तो आहे हास. हास म्हणजे हसणे. माणसाला हसण्याची मूलभूत प्रवृत्ती असते. मग याच्यामध्ये माणूस कधी हसतो? जर एखाद्याचं विडंबन केलं, एखाद्याची चेष्टा केली, किंवा एखादी विसंगती दाखवली एखाद्या प्रवृत्तीची, किंवा खलनायकाचं विडंबन केलं, खलनायकाची चेष्टा केली, खलनायकाची विसंगती केली, किंवा नायिकेनं नायकाची चेष्टा केली, किंवा अशा पद्धतीनं विनोद जी निर्मिती केली जाते याच्यामधून जो आनंद निर्माण केला जातो त्याच्यामधून जो रस निर्माण होतो तो सुद्धा हास्य असा रस मानला जातो. तर अशा पद्धतीने हे जे 4 रस आहेत, हे 4ही रस आणि त्यांचे 4ही स्थायीभाव हे नायक आणि नायिका यांच्याशी संबंधित असावेत असा काही अभ्यासकांचा प्रयत्न आहे. आपण सुद्धा हे रससूत्र समजून घेण्यासाठी ह्या 4 गोष्टीला नायकासोबत जोडू शकतो, या 4 स्थायीभावांना नायकासोबत जोडू शकतो. म्हणजे नायिका जर पाहिली, नायक जेव्हा नायिकाकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनामध्ये शृंगार रस तयार होतो पहिला, आणि त्याचं पाहून आपल्या मनामध्ये तयार होतो. जेव्हा नायक संकटाला सामोरे जातो तेव्हा त्याच्यामध्ये वीर रस तयार होतो, उत्साह आपल्याला वाटतो.
त्याच्यानंतर जेव्हा काही त्याच्यावर दुःख येतं नायक किंवा नायिकेवर, तेव्हा आपोआपच आपल्याला त्याची करुणा वाटायला लागते, त्याच्याविषयीचा शोक पाहून त्याच्याविषयी सहानुभूती वाटायला लागते. आणि जेव्हा त्या नायक आणि नायिकेच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग घडतात, काही आनंदाचे प्रसंग घडतात, तेव्हा आपण हसायला लागतो. किंवा खलनायकाची जेव्हा चेष्टा केली जाते, खलनायकाचं जेव्हा दुःख होतं, खलनायकाला जेव्हा विडंबन केलं जातं खलनायकाचं, तेव्हा आपोआपच आपल्याला आनंद होतो, हास्य फुलतं चेहऱ्यावर, हास्य हा रस तयार होतो. तर अशा पद्धतीनं जे 8 रस आहेत किंवा जे 8 स्थायी भाव आहेत, त्या 8 स्थायी भावापासून 8 प्रकारचे रस निर्माण होतात. भरत मुनीच्या 4 रसांचं आपण आतापर्यंत विश्लेषण केलेलं आहे. हे 4 रस, हे 4ही रस नायक आणि नायिकेशी संबंधित असावेत, खलनायकाशी संबंधित असू नयेत किंवा नसावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आणि तोच अंदाज मी तुम्हाला इथं शिकवताना सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज 4 रस पाहिले, त्यांचे 4 स्थायी भाव पाहिले. हे 4ही रस आणि त्यांचे 4ही स्थायी भाव हे प्रेक्षकांच्या मनामध्ये असतात, प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थिर असतात. पुढच्याला, नाटक करणाऱ्याला, अभिनेत्याला त्याचं अभिनय करताना ते सगळे जागरूक करावे लागतात आणि म्हणूनच याला आस्वाद्य असं म्हटलं जातं. तर आपण इथे आज थांबूयात. पुढच्या तासामध्ये उरलेले 4 जे रस आहेत आणि त्यांचे जे 4 स्थायी भाव आहे त्याचा अभ्यास करूयात. इथे थांबूयात आपण. धन्यवाद.